नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साइजच्या कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग पाहायचं आहे। तर या इथे हा जो ब्लाउज आहे तो साधा आहे आणि पहा मी या इथे हे कटिंग केलेलं आहे। आता आपण सुरुवातीला बॅक पार्ट जो आहे तो तयार करून घेऊया। तर या इथे पहा रुंदीला मी 3.5 इंचावरती टक्स घेतलेला आहे आणि पाठीमागचा गळा जो आहे तो 7.5 इंच आहे। त्यामुळे मी टक्स जो आहे तो पहा उंचीला मी जवळपास 5 इंचापर्यंत घेतलाय आणि गळा जो आपण ड्रॉ करताना 7.5 इंचाचा गळा प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं आपण 8 इंचावरती केलेला आहे। आता हा दुसरा जो टक्स आहे तो आपण दुसऱ्या बाजूला उमटवून घेऊया आणि हे टक्स जे आहेत ते स्टिच करून घेऊया। अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन हा टक्स जो आहे तो आपल्याला रेडी करायचा आहे। तर या इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आणि लॉक करायचं आहे। लॉक करायला विसरायचं नाही आणि टक्स देऊन झाल्यानंतर दोन्ही बाजूला आपण काय करायचं आहे, थोडं नखाने प्रेस करायचं, म्हणजे जिथे शिलाई दिलेली आहे तिथे प्रेस केलं की फिनिशिंग छान येतं। तर इथे अशा पद्धतीने पहा थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे फुगीर भाग जो असतो तो दिसत नाही। आता या इथे आपल्याला कंबरपट्टी जोडायची आहे। जवळपास 1.5 इंचाची कंबरपट्टी या इथे काढायची आहे। तर थोडंसं तिरकसं सुरुवातीला कट करून घ्यायचं आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आपण या इथे जी पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे। तर या इथे शिलाई देऊन झाल्यानंतर जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती कट करून ही पट्टी जी आहे ती पहा आपल्याला या पद्धतीने पलटवायची आहे आणि इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। त्याच्या आधी तुम्ही इथे नखाने थोडंसं प्रेस करून घेतलं तरीही चालेल। तर इथे दाबटीप देऊन घेऊया। तर ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायच्या आधी तुम्ही अर्धा इंच पट्टी दुमडून फोल्ड केली तरी चालेल। मी डायरेक्ट पहा या पद्धतीने फोल्ड करणार आहे आणि इथे परत आपल्याला हात शिलाई करायची असते, त्यामुळे इथे 5 नंबरची टीप देऊन घ्यायची, जेणेकरून ही शिलाई जी आहे ती आपली लगेच निघेल। तर अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट तयार झाला। आता फ्रंट पार्ट आपण स्टिच करूया। पहा एकदम फिनिशिंग सहित बॅक पार्ट आपला रेडी आहे। आता ही जी क्रॉसपट्टी आहे पहा या पद्धतीने आहे। मी एकाच बाजूने क्रॉसपट्टीला शिलाई देणार आहे। तर आता या इथे ह्या दोन जे कटोरी आहेत त्या अशा समोरासमोर ठेवायच्या, जेणेकरून एकाच बाजूच्या दोन्ही कटोरी होणार नाहीत। अस्तरच्या ब्लाउजमध्ये हा प्रॉब्लेम येत नाही, पण साध्या ब्लाउजमध्ये एका बाजूची कटोरी होण्याची शक्यता असते। त्यासाठी पहा आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर कटोरी ठेवून घ्यायची आहे। टक्स रुंदीला मी 1.5 इंच आणि उंचीला 2.5 इंच घेतलेला आहे आणि एकदम छान असा पहा पप आलेला आहे। आता एक कटोरी तयार केल्यानंतर दुसरी कटोरी सुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करायची आहे। तर रुंदीला 1.5 इंच आणि उंचीला 2.5 इंच घ्यायचा आहे, कारण 30 साइज आहे। तर छोटी साइज असल्यामुळे या इथे 2.5 इंच टक्स घ्यायचा आहे। 2.25 इंच तुम्ही उंचीला टक्स घेतला तरी सुद्धा चालेल। 38-40 मध्ये तुम्ही या इथे 2.25 ते 3 इंच असा टक्स घ्यायचा आहे। तर इथे दोन्ही कटोरी पहा एकदम छान असा पप पण आलेला आहे आणि कटोरीचे आकार सुद्धा तुम्ही या इथे पाहू शकता। कटोरी 5 इंचाची आहे, तर 5.5 इंच आपली कटोरी राहिली पाहिजे। आता टक्सच्या शेजारी दुसरी एक शिलाई देऊन घ्यायची आणि राहिलेला जो टक्स आहे तो कट करून काढायचा आहे। तो दोन्ही कटोरीचे मी हे टक्स जे आहेत ते अशा प्रकारे कट करून काढले। तुम्हाला जर कट करायचं नसेल तर तिथे दुमडून घेऊ शकता। तर आता आपण साइड पार्टला कटोरी जोडून घेऊया। या इथे कटोरीचं जे टोक आहे ते थोडं एक्स्ट्रा पुढे ठेवायचं आणि या इथे कटोरी जोडत यायचं आहे। तर या इथे अगदी सावकाश असं पहा जोडत यायचं आहे, कारण आपण ही जी कटोरी आहे ती उरेपमध्ये काढलेली असते, त्यामुळे जास्त ओढायची नाही। ओढली की कटोरी ताणली जाते, मग काय होतं कटोरी मोठी होते। त्यासाठी पहा इथे आपल्याला कटोरी ओढायची नाही। तर इथे कटोरी जोडल्यानंतर थोडं मी नखाने प्रेस केलं तर पहा किती फिनिशिंग छान असं आलेलं आहे। आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया।
तर आता इथे फक्त मधल्या भागालाच आपली या इथे शिलाई येणार आहे. जर जास्त कपडा असेल तर आपल्याला 4 क्रॉसपट्टी काढायची गरज नाही. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा क्रॉसपट्टी काढू शकता. आता एका टोकावरती मी मधला पार्ट ठेवला. आता हा दुमडला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आणि क्रॉसपट्टीचा जो दुसरा भाग आहे तो असा घ्यायचा आणि आपण या इथे एक शिलाई देऊन घेऊया. थोडीशी क्रॉसपट्टीचे जे टोकं आहेत ते थोडी बाहेर काढायची आणि मधला पार्ट थोडा आतमध्ये घ्यायचा. याने काय होतं, कोणताही पार्ट जो आहे तो तिरका होत नाही पहा. तर इथे ही 3 भाग जे आहेत आपले, आपण गुंडाळून घेतलेला एक भाग आणि क्रॉसपट्टीचे जे 2 भाग आहेत ते एकमेकावरती ठेवतच आपल्याला शिलाई देता यायचं आहे. सरळ शिलाई दिली की कधी कधी एखादा भाग यातनं निसटतो. त्यासाठी पहा आपल्याला हे तिन्ही पार्ट चेक करतच हे पार्ट स्टिच करायचा आहे. आता जो आतमध्ये गुंडाळलेला आपण जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढून घेऊया. बाहेर काढल्यानंतर इथे थोडंसं काही तिरकं जे असेल ते आपल्याला कट करून काढायचं असतं. तर या पद्धतीने पहा एकदम फिनिशिंग सहित एक पार्ट तयार झाला आणि मी दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेणार आहे. तर दुसरा पार्ट या इथे मी तयार करून घेतलेला आहे आणि हुक आय पट्टीचे जे पार्ट आहेत ते चेक करून पाहायचे. क्रॉसपट्टी एकावरती एक येते का पाहायचं. सगळे पार्ट चेक करून घ्यायचे. आता आपण हुकलूक पट्टी करूया. तर इथे मी पहा या पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. हुकपट्टी जोडताना थोडं असं तिरकं कट करायचं आहे गळ्याजवळ आणि मग पट्टी जोडायची आहे. हुकपट्टी जवळपास तुम्ही 1.5 इंचाची घ्यायची आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण घेतलेलं असतं ते आपल्याला या इथे शिलाई मार्जिन घालवायचं आहे आणि पट्टी जोडायची आहे. आता ही पट्टी आपण या पद्धतीने करून इथे एक दाबटीप देऊन घ्यायची आणि ही पट्टी आतमध्ये फोल्ड करायची. हुकपट्टी आपली आतमध्ये फोल्ड करायची असते आणि लूकपट्टी नेहमी आपली एक्स्ट्राची असते ती आपण वरती काढायची असते. तर ही पट्टी जी आहे ती अशा पद्धतीने मी फोल्ड केलेली आहे पहा आणि एकसारखी आली पाहिजे या पद्धतीनेच या इथे आपल्याला स्टिच करायचं आहे. आता पहा या इथे आपण वरती तिरकं पट्टी कट केल्यामुळे गळ्याजवळ पट्टी कमी पडत नाही. त्यासाठी आपल्याला ते तिरकं कट करायचं असतं. आता लूकपट्टीसुद्धा आपण लावून घेऊया. लूकपट्टी आपल्याला एका साईडने अर्धा इंच दुमडून शिलाई आधी मारून घ्यायची. आता ही पट्टी आहे ही सरळ ठेवायची आणि कटोरीचा जो भाग आहे त्यावरती ठेवायचा. म्हणजे लूकपट्टी आहे ती आतल्या बाजूला म्हणजे ब्लाऊजच्या उलट्या बाजूला ठेवायची आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई दिल्यानंतर जी एक्स्ट्रा पट्टी आहे ती मी कट करून काढणार आहे. आता इथे ही पट्टी पहा अशी करून इथे एक टीप देऊन घेते. या पद्धतीने पट्टी लावली की काय होतं, एकदम फिनिशिंग सहित पट्टी दिसते. आणि पहा या इथे वरती मी परत अशी फोल्ड केली. आता इथे एक टीप देऊन घेऊया आपण. हे जी लूक आहेत ती मी नंतर करणार आहे. तर अशा पद्धतीने या इथे हा दुसरा पार्ट आपला तयार झाला. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहे. हे दोन्ही पार्ट अशा पद्धतीने एकमेकावरती ठेवायचे आणि चेक करून घ्यायचं दोन्ही पार्ट बरोबर आहेत का. आता पहा आपल्याला हुक आणि लूकपट्टी 7 इंचाची तयार हवी आहे. तर या इथे आपण 7 इंचावरती मार्किंग करायचं आणि बाकीचा जो काही भाग एक्स्ट्रा असेल तो कट करून काढायचा आहे. तर इथे मी पहा अशा पद्धतीने 7 इंचावरती मार्किंग करून गळ्याला आकार दिला आणि हे कट करून काढायचं आहे. दोन्ही साईडला आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे. आधी गळासुद्धा चेक करून घ्यायचा. गळा किती आहे हे पाहायचं. जर गळा जास्त होत असेल तर तुम्ही या इथे कट करू नका. पण आपण तिरकं कट केलेलं असतं त्यामुळे गळा मोठा होत नाही पहा. आणि जरी मोठा झाला तरी काय करायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर या इथे आपण आता शोल्डर जोडून घेऊ. हा बॅक पार्ट आहे त्यावरती हे पार्ट जे आहेत ते असे ठेवून चेक करायचं आहे. आता इथे शोल्डर अशा पद्धतीने मी पहा जोडून घेते. अगदी 1/2 इंचालाही कमी अशी या इथे शिलाई द्यायची आहे. दुसरा पार्ट सुद्धा मी याच पद्धतीने जोडून घेते.
आता ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन या इथे घ्यायचं आहे. आता या इथे दोन्ही शोल्डर आपले तयार करून घ्यायचे. तिरकी शिलाई द्यायला विसरायचं नाही, नाही तर शोल्डर जे आहेत ते पडतात पहा. आता या इथे मी गळ्याला पायपिंग आणि बाही जी आहे ती जोडून घेणार आहे. जर पायपिंग आणि बाही जोडलेलं दाखवत बसलं ना तर व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यासाठी मी डायरेक्ट पायपिंग तयार केलेली आहे, बाही जोडलेली मी दाखवणार आहे. तर इथे पहा मी बाही जोडून घेतली आणि एकदम छान अशी बारीक नाजूक पायपिंग तयार करून घेतलेली आहे. तर आता फिटिंग करून घेऊया. तर इथे फिटिंग करताना पहा लूकपट्टी जी आहे ती सोडून आपल्याला या इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे काय झालेलं आहे, दोन्ही पार्ट आपले बरोबर आलेले आहेत, एक्स्ट्रा कोणताही पार्ट झालेला नाही. त्यामुळे डायरेक्ट आपण हे भाग जे आहेत ते जोडून घेणार आहे. आणि माझा एक फिटिंगविषयी सेपरेट व्हिडिओ आहे. फिटिंग करताना कोणकोणत्या ज्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या असतात तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्लीव जोडायच्या आधी काय करायचं असतं, तर तुम्ही ते फिटिंगविषयी सिक्रेट टिप्स म्हणून व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. दुसरा पार्टसुद्धा मी असा स्टिच करून घेते पहा. आता साईडला जे शिलाईच्या साईडला थोडा कपडा एक्स्ट्रा असतो तो थोडासा कट करून काढायचा आणि एकसारखं करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला छान असं फिनिशिंग येईल. तर दुसऱ्या बाजूचंही मी तसंच करते पहा. या बारीक सारी गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम छान असं तयार होणार आहे. आता ब्लाऊज उलटा करायचा आणि एक शिलाई देऊन घ्यायची. दोन्ही बाजूला याच पद्धतीने शिलाई द्यायची आहे. आता दुसरी बाजू पण मी तयार करून घेते. फिटिंगविषयी जे माझे बरेच व्हिडिओ आहेत पहा. आणि जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील परफेक्ट कटिंग ब्लाऊज येण्यासाठी तर तुम्हाला आपल्याला या व्हिडिओ खाली कमेंट करायची आहे. इथे शिलाई देऊन झाल्यानंतर आता आपण फिटिंग टाकूया. तर 4.5 इंच दंडघेर आहे, 30 साईज आहे, त्यामुळे दंडघेर पहा खूप कमी आहे. 4.5 इंच दंडघेर आहे आणि 30 चेस्ट आहे. तर 7.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. तर त्याआधी असा ब्लाऊज एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आणि 7.5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि ही लाईन ओढून घेतली. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. आता ही हुकपट्टी होती त्यामुळे हुकपट्टी मी मार्जिनमध्ये पकडलेली आहे आणि 7.5 इंचावरती मार्किंग केलं. आता लूकपट्टीचं कसं करायचं आहे पहा. लूकपट्टी सोडून आपल्याला 7.5 इंच मार्किंग करायचं आहे. तर इथेपर्यंत आपली लूकपट्टी आहे. तर अशा पद्धतीने पहा मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता कंबर मी पूर्ण गोलमध्ये मोजणार आहे आणि जे काही राहील ते या इथे शिलाई मार्जिन म्हणून वापरायचं आहे. ब्लाऊजचा पूर्ण कंबर घेर मोजायचा आणि त्यातून आपल्याला बाकी मायनस करायचं आहे. तर 6 इंच राहिलेलं आहे, तर 1.5 इंच मी या इथे शिलाई मार्जिन घेणार आहे. याच पद्धतीने तुम्हाला एकदम छान असं परफेक्ट ब्लाऊज येण्यासाठी मी पेपर पॅटर्न देत आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाला पेपर पॅटर्न हवे आहेत. इथे सुद्धा पहा 4.5 इंच दंडघेरचं मार्किंग केलं आणि या इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता जिथे आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई द्यायची आहे.
तर कितीही छोटी साईज असू दे तुमची पहा या पद्धतीने तुमचं ब्लाऊज येणार आहे। एका बाजूला मी फिटिंगची शिलाई दिली, आता दुसऱ्या बाजूला सुद्धा मी देणार आहे। आणि आता मी आतमध्ये 3 ते 4 शिलाई देऊन तुम्हाला फायनली ब्लाऊज दाखवते। तर इथे पहा मी या टिपा देऊन घेतल्या आणि अशा पद्धतीने हा आपला जो ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।